नमस्कार मंडळी, मजेत आहात ना? आजच्या भागामध्ये आपण एक थोडा नवीन प्रकार घेणार आहोत. कोडं आहे आणि त्याची तुम्ही संस्कृतात मी प्रश्न विचारलेले आहेत आणि संस्कृतात तुम्ही त्याची उत्तरं द्यायची आहेत. नंतर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची उत्तरं देईन, पण त्याआधी तुम्ही त्याची उत्तरं देण्याचा जरूर प्रयत्न करावा. कोडं असं आहे, कोहम म्हणजे मी कोण आपण ओळखायचंय. वाक्य मी दिलेलं आहे. बघूया पहिलं. आकाशे उदयती तमः अपसरती कोहम. सोपं आहे उत्तर अगदी. आकाशे उदयती अर्थ तुम्हाला सरळ कळण्यासारखं आहे. आकाशात उदय होतो, विकास पावतो आणि तमः अपसरती आणि अंधकार नाहीसा करतो. मी कोण? दुसरा आहे पर्वतात निर्गच्छती भूमीं च पतती कोहम. मी कोण आहे? पर्वतात निर्गच्छती पर्वतातून बाहेर पडते आणि भूमीं च पतती आणि जमिनीवर पडतं. मी कोण? कोहम. तिसरा आहे स्वयं आतपे तिष्ठती छायां च यच्छती कोहम. स्वयं म्हणजे स्वतः, आतपे म्हणजे उन्हात, स्वतः उन्हात उभं राहतो आणि छायां च यच्छती दुसऱ्याला मात्र सावली देतो. मी कोण? पंके सुगंधितम विकसती पुढलं वाक्य आहे. कोहम म्हणजे पंख म्हणजे चिखल, चिखलात सुगंधी असं सुगंध घेऊन मी विकास पावतो. कोण मी? पुढचा प्रश्न आहे. आकाशात पतती समुद्रम च गच्छती. आकाशातून पडतं आणि समुद्रम च गच्छती आणि समुद्राला जाऊन मिळतं. कोहम मी कोण आहे? असे 5 प्रश्न मी या ठिकाणी विचारलेले आहेत. पुन्हा एकदा प्रश्न पहा. आकाशे उदयती तमः अपसरती कोहम. पर्वतात निर्गच्छति भूमिं च पतति कोहम. स्वयं आतपे तिष्ठति छायां च यच्छति कोहम. पंके सुगंधितं विकसति कोहम. आकाशात पतति समुद्रम च गच्छति कोहम. प्रश्नांची उत्तरं अगदी सरळ, साधी, सोपी आहेत. आपण जरूर प्रयत्न करा. मी आज इथेच थांबते. नेहमीप्रमाणे माझ्या या वाहिनीला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही आता आपण द्यालच. कमेंटमध्ये उत्तरं लिहालच. जय तू संस्कृत.